गाईज आता मी चाललोय रनिंग करायला ना. धुका बघा केवढा पडलाय. राऊंड झाला गाईज आताच माझा आणि हालत खराब झाली. ग्राउंड पण मोठा आहे ना. हो 13 लिटर याची कॅपॅसिटी आहे. पूर्ण तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिसिंग फ्री असणार आहे. गाईज आता मी चाललोय रनिंग करायला ना. धुका बघा केवढा पडलाय. बाहेर बघा धुका किती भरलाय. नुसती थंडीच थंडी. आता तुम्हाला दिसत नसेल, या साईडला जरा दिसेल बघा तुम्हाला. धुकाच धुका आहे. चला आता मी चाललोय रनिंग करायला आणि तुम्हाला दाखवतो कसं मी प्रॅक्टिस करतो आणि काय करतो मी. आणि नंतर संध्याकाळी जिमला पण जायचं आहे, ते पण तुम्हाला सगळं दाखवेल. हे बघा. चला आता आपण भेटूया. गाईज मी रेजन्सीला आलेलो आहे. धुका बघा कसा पडलाय, केवढा पडलाय बघा. बघा जाम धुका पडलाय. आणि इथं आमचा कोच पण आलेला आहे धावत. हा आता गाईज आताच मी पोचलो रनिंग करायला आणि सगळ्यांना रनिंग करतात आहे. हे बघा तो पळाला. तर गाईज आता ग्राउंड मध्ये धावायला चालू केला आणि इथं बघा पक्का धुका पण पडलाय. मोर ॲडव्हान्टेज आहे. पाठी पण बघा सगळे मित्र धावतात आहेत. आणि याच्यानंतर रनिंगच्या नंतर आम्ही दुसऱ्या आगावरती पण जाणार आहे. तर राऊंड झाला गाईज आताच माझा आणि हालत खराब झाली. ग्राउंड पण मोठा आहे ना. तो बघा तो आपला एक मित्र येतोय. आणि ग्राउंड बघा खूप मोठा आहे ग्राउंड आहे. तर चला रनिंगचे 5 राऊंड झाल्याच्या नंतर भेटूया. आणि दुसरे तोपर्यंत ते एक्सरसाइज करतात आहे. चला मित्रांनो, माझे 5 राऊंड झालेले आहेत या ग्राउंडमध्ये आणि खूप मोठा ग्राउंड आहे. तसे सगळ्यांनी 10 राऊंड मारले सगळ्यांनी तसं. पण मी पहिला दिवस आहे माझा म्हणून 5 राऊंड मारले. तर अजून एक माझा मित्र इथं आहे ज्याचे की 3-4 राऊंड बाकी आहेत. तो राऊंड कंप्लीट करून येईल. तोपर्यंत चला आपण दुसऱ्या जागेवरती जाऊया. आता मला हे करायचं आहे रनिंग केल्याच्या नंतर. एक्सरसाइज चालू आहे. आता परत रनिंग करायला घेतलेली आम्ही सगळ्यांनी. हे बघा आणि एक प्लेयर आपला गेलेला पुढे.
तिथं रनिंगचं टायमिंग लावलेला सगळ्यांचा आणि माझा 16 सेकंड काहीतरी आला आणि जो माझ्यासोबत धावत होता त्याचा 11 सेकंड आला. तर तीच प्रॅक्टिस चालली ते तिथं टायमर लावतात आणि तिथं टायमरच्या आत जायचं आहे. हे कोच आमचा 12:46 मस्त 46 66 12:66 मस्त. चल येऊ सगळ्यांची टेकिंग वेगळी क्वालिटी काही कोणता आहे मोबाईल? आयफोन 15 हां 15 प्लस हां प्रो हां प्लस प्लस काय नाही ना ब्लॉक मध्ये येऊ दे ना तू. मस्त सेम पडलाय सेम. चला शेवट माझी काढून नको आधी. हां वॉइसतून समजेलच काय विषय. जागेवर न तुला चांगला येतो उलट जागेवरून टाकतोय स्टेपनी असं झटका द्यावा. आला रे. अरे आला पुढे आला. जाय जात पाठीमागून जा रे जा बघू दे ना मग. ए गेला का पुढे बघ. गेला गेला टाकतो ना 3 नंतर. दादा व्यक्त बघू आता किती पुढे जातो. एक नंबर एक नंबर. आता याचाच बनव एक याचा बनव नाही तिकडे पाठी अजून थोडा आणि मग निघा असा. मस्त रे मस्त रे. केला आउट ऑफ. हा गेला बाहेर. लय बाहेर गेलाय लय बाहेर गेलाय. मस्त रे. तो व्हिडिओ मध्ये नाही आले गवतांमध्ये ऊंचाई में कसा फेकलाय किती बाहेर. हो सगळ्यांचा वर्कआउट झालेला आहे गाईस ना. आता चालत घरी. काय वाट उद्या येशील ना. उद्या सगळ्यांना येऊ परत. चला आता जाऊया घरी. बाय 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 बाय. तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या हर्षकेनी ब्लॉग मध्ये. तर आपला मित्र आला ग्राउंडला. मी बी आलतो असंच आज अचानक आलो. यांच्या जरा ग्राउंड बेकार आहे. पोलीस भरती नाद नाही भाई नका. मी असाच एक दिवस आलतो बाकी आपला काही नाही. टाइमपासला आलतो. काय भावाला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भरभरून प्रेम द्या. बाकी काय विषय नाही. तर चला लेट्स गो जाऊया आता घरी. बेकार हालत टाईट झाली आहे. तर गाईज निघालोय आता आम्ही तिथून आणि आता चाललोय. कुठं चाललोय माहित नाही. घरी चाललोय आपण. चाललं का ठीक आहे घरी चाललोय. गाईज घरी चाललो आपापल्या घरी. चला आता जाऊन जरासं रेस्ट घ्या कारण की पक्की जाम हालत खराब झालेली आहे. बेकार हालत खराब झालेली आहे. काय बोलशील ब्लॉग मध्ये. अरे तो लपतोय गाईड लाजतोय. त्याची गर्लफ्रेंड जर बघितली तर मारल. बाकी काय विषय नाही. चला लेट्स गो. गाईज आताच मी मस्त घरी आलेलो आहे आणि कपडे वपडे चेंज केले आणि मस्त आता वर्कआउट पण माझा बरोबर चाललाय ना. सगळंच चाललाय बरोबर. रनिंग चालू आहे आपली. परत जिम चालू आहे. परत आता फायटिंग बॅग पण मागवली. ती फायटिंग बॅग आल्याच्या नंतर पण तुम्हाला दाखवतो का फायटिंग बॅग कशी आहे आणि काय आणि त्याचा कसा सीन आहे.
आणि ती आल्याच्या नंतर पण आपल्याला त्यामध्ये काय ना काय भरायला लागेल, रिफिल करायला लागेल, तेव्हा ती लागल. तर माझा असा विचार चाललाय का आपल्या रूम मस्त एक नंबर आहे, आपण लाइटिंग पण मस्त इकडे केलेली आहे. इथं बघा अशी लाइटिंग केलेली आहे आपण. ते बघा हे वॉलपेपर जास्त सगळ्यात चांगला दिसतो. हे बघा असा आपला बेडरूम आहे आणि वरती पण अशी लाइटिंग केलेली आहे. तर माझा असा विचार झाला जो कोपरा आहे ना, या कोपऱ्याला ती बॅग लटकावी. इथं माझा PC आहे आणि जिथं यो कोपरा आहे, यो खाली कोपरा आहे, इथं ती बॉक्सिंग बॅग लटकावी असा माझा विचार चालला आहे. तर आता बघू आपण कसा विषय काय. आणि बॉक्सिंग बॅग आल्याच्या नंतर मग आपण बघूया. काय आता वाजले 5:30 आणि 4 वाजतापासून मी सीड्या चढायला चालू केलेलं आहे. 7वा फ्लोअर आहे आणि इथून सीड्या चढून वरती येतो मी. आणि या जे 7व्या फ्लोअरचे 5 राऊंड मारणार आहेत, म्हणजे खालतून वरती असे 5 राऊंड मारणार आहे. काल 7 मारलेले, आज 5 मारणार, उद्या 7 मारणार, पण त्याच्यानंतर 5 मारणार. 7-5 असं केलेलं आहे ना. आता चला यो आता माझा 3रा राऊंड आहे वरती यायचा 7व्या फ्लोअरचा. अजून 2 बाकी आहेत राऊंड. ते 2 राऊंड आता नंतर मी आता करणार आहे. मी तुम्हाला सांगायला आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि ते बघा आपलं घरी ते क्या घामाने माखलोय ना. सकाळपासून रनिंग आणि सगळं चालूच आहे ना. आता फॅट लॉस होणारच होणार. इथे बघा हाताला सगळीकडे घाम फुटलाय. मस्त आता फॅट लॉस पण करायला घेतलेलं आहे. आणि ब्लॉग्स पण आता डेली येत जातील आपले. 5 राऊंड पूर्ण झाले. आता डाएट घेतो घरी जाऊन, काहीतरी खातो, त्यानंतर मग परत जिमला जातो. गायस आता घरी आलेलो आहे मी. कपडे मस्त चेंज केलेले आहेत. आणि इथे बघा नारळ पाणी घेतलेलं आहे मी. 2 ग्लास नारळ पाणी झाला मस्त. आणि ते 4 अंडी उकडत ठेवले. गायस आता ॲक्वागार्ड लावायला घेतलेलं आहे आणि पप्पाचे मित्र आहे ते. आता ॲक्वागार्ड बघा नवीन आणलेला आहे मस्त. चला आता लावूया. ॲक्वा 9090. त्याचं किती स्टोरेज आहे पाण्याचं? हा 13 लिटर स्टोरेज आहे. हा कॉपर झिंक प्लस अल्कलाइन फिल्टर आहे. हा 7 स्टेज मशीन आहे. तुमचं 7 वेळा पाणी फिल्टर होणार. 7 वेळा. आणि जर 13 लिटर स्टोरेज पाणी राहणार तुम्हाला वापरायला. तुमचं कितीही खराब पाणी होतं तर तुम्हाला बिस्लेरीसारखं पाणी राहणार. तुमचं नॉर्मल जे 6 pH पाणी आहे आपलं जे महानगरपालिकेचं, त्याला करता आपण 10 pH करतो. पाण्याची क्वालिटी वगैरे वाढवायचं काम काही. बाकी तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिसिंग फ्री असणार, 1 वर्ष वॉरंटी गॅरंटी असणार. 1 वर्षात तुम्हाला 3 सर्व्हिसिंग असणार 4 महिने. वर्षभर कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला कुठले चार्जेस द्यायचे नाही. आणि हे जे नॉर्मल लोक फिल्टर बघून एकच लावतात, आपण हे 2 लावतो. सरांना आपण 2 दिलेले आहे. म्हणजे हे तुमचं 2 आहे म्हणजे. हां 2 आहे. म्हणजे तुमचं खराब पाण्यातली माती ही वरती जाणारच नाही. ते हा जो असतो हा खाली असतो, हा पंच असतो. काय करतो, तुमच्या पाण्यातली माती अडवायचं काम करतो. किती पण माती असू द्या तुमची माती अडवणार. जरी एक खराब झाला तरी हा दुसरा खराब होणार. म्हणजे तुमची माती वरती जाणारच नाही तुम्हाला. आणि एकदम तुम्हाला बॉडीला किती प्रमाणात शार्प पाहिजे काय ते सर्व आपण सेट करून देईल. बिस्लरीसारखं पाणी करून देणार तुम्हाला. माझं नाव अनिल मकासरे आहे. समृद्धी ॲक्वा वॉटर्स. आता मी तुमच्या समोर घेऊन येत आहे ॲक्वा 909 कॉपर अल्कलाइन फिल्टर. चला तर बघूया आपण. हा पीस आहे 13 लिटर याची कॅपॅसिटी आहे. पूर्ण तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिसिंग फ्री असणार आहे. 1 वर्षात तुम्हाला 3 सर्व्हिसिंग भेटणार 4 महिन्यांनी. 1 वर्ष वॉरंटी सहित गॅरंटी असणार. तुमचं कितीही खराब पाणी असू द्या तुम्हाला बिस्लेरीसारखं पाणी करून देणार. त्याच्यात 13 लिटर स्टोरेज असणार आहे. पूर्ण 13 लिटर स्टोरेज तुम्हाला. हा कॉपर झिंक प्लस अल्कलाइन फिल्टर आहे.
गाईज आता आपल्या किचनमध्ये कनेक्शन ह्याचं चालू केलं आहे ॲक्वागार्डचं. तर आता पाईप लावलेले आहेत, नाही तर आपला ॲक्वागार्ड आहे खालती. आता लावलेला आहे ॲक्वागार्ड, बघा कसा मस्त दिसतोय. लाईट पण भेटते. जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत ब्लिंक करणार आहे. हां, टाकी ओव्हरफ्लो झाली का ते बंद होणार. ओव्हरफ्लोचा टँक असणार ते ऑटोमॅटिक भरलं का 13 लिटर ते बंद होणार. हां, मस्त वाटतं ना. मस्त आहे. कलर वलर मस्त आहे असा. पॅक आहे एकदम. पाणी दिसणार इथं. नल पण येऊ मस्त आहे याचा. असं मित्रांनो आता की फिटनेसला आलेलं आहे जिमला. मस्त की आता बॉडी बनवू. तसा आता सगळा नवीन स्टार्ट केलेलं आहे. मित्र पण आले ना सगळे. व्हॉट्सअप गाईस. चला आता तर गाईज आता जिममध्ये पोचलो आम्ही. बघा आज करतो वर्कआउट. यांचा पहिला दिवस आहे दोघांचा. आणि जिम बघा आपली गोडी मोठी आहे. की फिटनेस. आणि इथं बघा आपला मंदिरचा जो गणपती मंदिर आहे आपला, त्या गणपती मंदिरचं सगळा इकडून दिसतं. जे रोड आहे इकडे बघा वरतून सगळा दिसतं. काचेचं पडतंय खूप भारी वाटतं. आता भेटूया आपण वर्कआउट झाल्याच्या नंतर. असं तसं तर मी आता डंबल मारले मी नाही बघा. जरासं पंप दिसत असेल तुम्हाला बघा. पंप डंबल तर मारले मी आता. क्राऊड पण चाललाय मस्त. काय आता मी जेवायला घेतलेलं आहे. आता जेवायला घेतलं. दुपारी जेवलो नाही मी. फक्त तो शेक पिला मी तेवढा आणि नारळ पाणी पिला आणि 2 अंडी खाल्ली. 4 उकडायला लावलेली मी 4 पण 2च खाल्ली ना. आता जेवण घेतलं आहे बघा. भाकर 1 तांदळाची आणि ते कलेजी पप्पाने बनवली. आणि भाकर मस्त वेगळी. तर आजचा दिवस एवढाच होता. आजचा दिवस मी एवढा सगळा दाखवला मी. आता असेच ब्लॉग येत राहतील. तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑलवरती प्रेस करा. त्याच्याने आपल्या चॅनलचे जेवढे पण व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आल्यावरती नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला दिसतील. तर चला तोपर्यंतसाठी बाय बाय.